मोठी बातमी ती म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसे हे पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। लाडकी बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती त्या निधी वितरणाची सुरुवात केली। मात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये तिला 3,000 रुपये जमा होतील। बहीण योजनेचे पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत अशी घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली। जमा होणार आहे। सगळ्या लाडक्या बहिणी खुश होत आहेत। आज 3,000 आज आपण महिलांच्या थेट मे महिन्याचा हप्ता जमा लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। अखेर खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर लाडक्या बहिणींना मे महिन्याचा आणि जून महिन्याचा हप्ता त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आज सोमवारपासून मिळण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा झाला आहे। गेल्या आठवडाभरापासून महिलांना अपेक्षा होती की मे महिन्याचा आणि जून महिन्याचा 3,000 रुपयांचा लाभ आमच्या बँकेच्या खात्यावरती मागच्या आठवड्यापासून का आलेला नव्हता। तर त्याचं कारण सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता समोर आलंय की राज्य सरकारकडे निधी उपलब्ध नसल्याने केंद्र सरकारकडून या ठिकाणी परवा दिवशी शनिवारी निधी मागवला होता। तो काल रविवारी संध्याकाळी निधी या ठिकाणी आता सरकारला पोहोचलेला आहे आणि महिला व बाल विकास खात्याच्या माध्यमातून 3,700 कोटी रुपये मे महिन्याचे आणि 3,700 कोटी रुपये जून महिन्याचे असं 3,000 रुपये सकाळी 7 वाजल्यापासूनच आज महिलांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होऊ लागलेत। आज वार सोमवार 8 जून रोजी तब्बल 42 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैसे या ठिकाणी सकाळपासूनच जमा या ठिकाणी होत असल्याचं आता पाहायला मिळालंय। महिलांना विश्वास देखील या ठिकाणी बसला नव्हता की आज सोमवारी या ठिकाणी पैसे कसे काय येऊ लागलेत। त्यांच्या खात्यावरती चक्क 3,000 रुपये या ठिकाणी आता 2 महिन्यांचे येऊ लागलेत। महिलांनी आज सोमवारी सकाळपासूनच बँकामध्ये गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। इथे तुम्ही या ठिकाणी लक्ष देऊन बघायचं आहे। इथे पाहू शकता बघा, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये महिलांनी पैसे काढण्यासाठी आज सोमवारी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। त्यानंतर इथे सुद्धा पाहू शकता पोस्ट ऑफिसमध्ये देखील पैसे काढण्यासाठी आज सोमवारी महिलांनी काही भागामध्ये गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। तुमच्या पण बँकेचं खातं स्टेट बँकेत किंवा पोस्टात जर असेल तर तुम्हाला सुद्धा आज सोमवारी जवळपास 20 जिल्ह्यामध्ये पैशांचं वाटप या ठिकाणी जोरदार होणार असल्याची मोठी माहिती समोर आली। आता तुम्ही म्हणाल की मागच्या आठवड्यापासून आम्ही पैशांची वाट बघत आहोत, आमच्या खात्यावरती पैसे का जमा झाले नाहीत। तर बघा, सरकारच्या माध्यमातून निधी उपलब्ध नव्हता, त्यामुळे दररोज 1 ते 2 जिल्ह्यामध्ये मागच्या आठवड्यामध्ये पैसे दररोज या ठिकाणी वाटप होत होते। म्हणजे दररोज 1 ते 2 जिल्ह्यामध्ये असं आठवडाभर या ठिकाणी पैसे या ठिकाणी वाटप होत होते। परंतु सर्वांना पैसे या ठिकाणी आजपर्यंत सोडलेले नव्हते। आज तब्बल 20 जिल्ह्यातील 42 लाख लाडक्या बहिणी ज्या राहतात त्यांची नावं जी आहेत तर त्यांच्या नावांची यादी बँकांना देऊन टाकल्या आणि बँकांना पैसे थेट जमा करण्याचे आदेश या ठिकाणी देऊन टाकलेत आणि त्यामुळेच बँकांनी सुद्धा आता जोरदार महिलांच्या खात्यावरती पैसे जमा करायला सकाळपासूनच सुरुवात केल्याची या ठिकाणी पाहायला मिळतंय। पहिला टप्पा सकाळपासून या ठिकाणी जोरदार वाटप झालाय। आताच तुम्ही आता पाहिलं हे स्टेट बँकेत, आता पोस्टात महिलांची गर्दी या ठिकाणी सोमवार झाल्याचं आज पाहायला मिळतंय। आज कोणत्याही जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात या ठिकाणी आता बघा, आज कोणत्याही जिल्ह्यातील महिलांना पैसे सोडण्यापासून वंचित ठेवलं जाणार नाही। कोणकोणत्या महिलांची यादी बँकामध्ये देण्यात आल्या याचीच माहिती आपण पुढच्या 2 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला समजावून सांगणार आहे। सरकारने स्पष्टपणे या ठिकाणी आता आदेश दिले आहेत की KYC केलेल्या लाडक्या बहिणींना आज सोमवारी 8 जून रोजी आता मे महिन्याचे 1,500 आणि जून महिन्याचे 1,500 रुपयासह 3,000 रुपयांचा लाभ सोडण्याचे आदेश तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे आणि तुमचे लाडके भाऊ आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरात लवकर महिलांना निधी उपलब्ध झाल्यानंतर पैशांचे वाटप करण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। आणि मुख्यमंत्र्यांनी आदेश या ठिकाणी दिल्यामुळे आता सर्वांना आदेश या ठिकाणी पाळावाच लागणार आहे आणि तशा प्रकारे महिलांना सकाळपासून आता हे 3,000 रुपये येऊ लागलेत। पहिल्या 5 मिनिटांमध्ये 1,500 रुपये मे महिन्याचे आणि त्यानंतर लगेच दुसऱ्या 5 मिनिटांमध्ये जून महिन्याचे 1,500 रुपये येतील। असं टोटल 3,000 रुपयांचा लाभ थेट महिलांच्या बँकेच्या खात्यावरती आता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी तुम्ही महिला असाल आणि आतापर्यंत जर या ठिकाणी आता गेल्या 2025च्या एप्रिल महिन्यापासून 2026च्या एप्रिल महिन्यापर्यंत म्हणजे 1 वर्ष झालं या ठिकाणी तुम्ही लाभ घेत असाल तर या ठिकाणी आज सोमवार 8 जून रोजी आता मे महिन्याचा आणि तुम्हाला जून महिन्याचा हप्ता या ठिकाणी घ्यायला तयार राहायचं आहे। लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांचा सोमवार या ठिकाणी आता गोड झाल्याचं पाहायला मिळतंय।
बँकामध्ये महिलांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळते। आत्ताच तुम्ही पाहिलेलं आहे, ज्यांनी KYC करून ठेवल्या आणि तुमच्या बँकेचं खातं स्टेट बँकेत पोस्टात असेल तर महिलांनी या ठिकाणी गर्दी केल्याचं आत्ताच तुम्ही पाहिलेलं आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनो, आता तुम्ही तुमच्या मोबाईलकडे लक्ष देऊन बघायचं आहे, कारण त्याच मोबाईलवरती तुम्हाला तब्बल 2 मेसेज येणार आहेत। मे महिन्याचा पहिला मेसेज, जून महिन्याचा दुसरा मेसेज या ठिकाणी तुम्हाला आल्याचं बघायला मिळणार आहे। कोणकोणत्या 20 जिल्ह्यामध्ये आज सोमवारी पैशांचं वितरण तुमच्या बँकेच्या खात्यावरती करण्यात येणार आहे। आतापर्यंत सर्व जिल्ह्यामध्ये पैसे वाटप झालेत, परंतु या 20 जिल्ह्यामध्ये तेवढं काय या ठिकाणी वाटप जास्त करून झालं नव्हतं। त्यामुळे आज एकाच दिवशी आज सोमवारी या 20 जिल्ह्यामध्ये सर्वांना पैसे वाटण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून आता देण्यात आलेत। कदाचित तुम्हाला हे पैसे या ठिकाणी आले देखील असतील, परंतु या ठिकाणी तुम्हाला मेसेज यायचा बाकी राहिला असेल। त्यामुळे तुम्ही तुमचं गुगल पे, फोन पे, पेटीएम जे काय पैसे येण्याचं ॲप आहे तर ते तुम्ही व्यवस्थित आता चेकिंग करून घ्यायचं आहे, कारण महिलांना या ठिकाणी सकाळपासूनच बँकेच्या खात्यावरती पैसे जमा झाल्याचा मेसेज या ठिकाणी येऊ लागल्याचं पाहायला मिळतंय। बँकेमध्ये महिलांनी गर्दी केल्याचं सुद्धा या ठिकाणी व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही पाहिले। हे पैसे या ठिकाणी नेमकं किती वाजता येणार आहेत आणि नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे येणार आहेत याचीच यादी या ठिकाणी आता समोर आली आहे। तीच यादी तुम्हाला वाचून दाखवणार आहे। परंतु या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय, आम्ही दिलेला शब्द पाळतो। मागच्या वर्षी तुम्हाला या ठिकाणी आम्ही प्रत्येक महिन्याला 2025 ते एप्रिलचे 2026 एप्रिलपर्यंत महिन्याला गेले वर्ष झाला आम्ही हप्ता तुम्हाला सोडलाय। त्यामुळे विश्वास ठेवा, आम्ही कोणत्याही लाडक्या बहिणींना वगळणार नाही। ज्या खऱ्या लाडक्या बहिणी गोरगरीब आहेत आणि ज्यांनी KYC प्रक्रिया पूर्ण करून ठेवल्या अशा गोरगरीब सगळ्या लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण या ठिकाणी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आता जमा करण्यात येणार आहे। मग आज कोणकोणत्या जिल्ह्यांची निवड या ठिकाणी करण्यात आल्या तर लक्षात ठेवा, ज्या गोरगरीब महिला आहेत, ज्या दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला जातात, ज्या दुसऱ्यांची धुनीभांडी करायला जातात, ज्यांची शेती या ठिकाणी कमी आहे, अशाच गोरगरीब महिलांच्या जिल्ह्यांची लिस्ट या ठिकाणी बँकांना देऊन टाकल्या। सगळ्यात पहिल्यांदा पैसे कोणत्या बँकेत येणार आहेत तुम्ही आत्ताच पाहिलं आहे, स्टेट बँकेत, पोस्टात, महाराष्ट्र बँकेत, बँक ऑफ इंडिया या बँकांच्या शाखा खेडेगावामध्ये जास्त आहेत। त्यामुळे लवकरात लवकर या बँकांना पैसे सोडण्याचे आदेश देण्यात आलेत। ग्रामीण भागातील म्हणजेच खेड्यातील महिलांना सर्वात पहिल्यांदा आज पैशांचं वितरण या ठिकाणी होणार आहे। आता आपण पाहायला सुरुवात करूया कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बँकांना जे आता महिलांची यादी दिल्या फक्त त्यांनाच पैशांचं वितरण होणार आहे। बँकांनी काय केले, एक मागच्या वेळी आदेश काढला होता की तुम्ही लाडकी बहीण योजनेची KYC केलाय, बरोबर आहे, परंतु तुम्ही बँकांची KYC केलाय का बघा लाडक्या बहिणींनो, इथे सर्वात जास्त महिला कन्फ्यूज होतात। महिलांनी KYC केल्या लाडक्या बहिणीची, परंतु बँका काय म्हणतात की 2026 ची KYC तुम्ही या ठिकाणी जर केली नसेल तर तुम्हाला खूप मोठा प्रॉब्लेम येणार आहे। कारण बँकांची KYC यासाठी करायची असते की जेणेकरून तुम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे त्याच बँकेमध्ये सुरळीत इथून पुढे लवकरात लवकर जमा व्हावेत यासाठी KYC करायची असत्या। ती KYC बँकांची केल्यानंतर लगेचच तुम्हाला या ठिकाणी आता मे महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता आणि जून महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता थेट तुमच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी जमा करण्यात येऊ लागलाय। आज सोमवार आहे 8 जून। तब्बल या ठिकाणी 42 लाख लाडक्या बहिणी ज्या या 20 जिल्ह्यामध्ये राहतात त्या आनंदाने नाचू लागलेत, कारण त्यांना तब्बल जून आणि या ठिकाणी मे महिन्याचा हप्ता 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती जमा होत असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी तुम्ही असाल आणि आतापर्यंत जर या ठिकाणी आता एप्रिल महिन्यापर्यंत हप्ते घेतले असेल तर तुम्ही या ठिकाणी पुढच्या मे महिन्याचा आणि जून महिन्याचा हप्ता बँकेच्या खात्यावरती आता जमा या ठिकाणी होत असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आता सर्वांनी या ठिकाणी इकडे लक्ष द्या, कोणाकोणाला पैशांचं वितरण होणार आहे, कोणत्या नियमानुसार पैशांचं वितरण होणार आहे। तुम्हाला वाटत असेल की आम्ही एप्रिल महिना, मार्च महिन्याचे हप्ते घेतलेत म्हणल्यावर आम्हाला पुढच्या मे आणि जून महिन्याचे हप्ते लगेच खात्यावरती येईल, परंतु सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे आता सांगण्यात आलंय, कारण की या ठिकाणी एप्रिल आणि मार्च महिन्याच्या हप्त्यांचं वितरण कोणत्याही अटीपात्रतेशिवाय किंवा कोणत्याही चौकशीशिवाय या ठिकाणी सोडण्यात आलं होतं। परंतु आता गेले 1 महिन्यापासून आता पुढच्या म्हणजे मागच्या मे महिन्याचा हप्ता देण्यासाठी आणि पुढचा हा जून महिन्याचा हप्ता देण्यासाठी सरकारच्या माध्यमातून सर्व काही अर्जांची फेरपडताळणी केल्या, म्हणजे चौकशी या ठिकाणी करण्यात आल्या आणि यामध्ये जवळपास आता 17 लाख लाडक्या बहिणी अपात्र झाल्याची माहिती समोर येत आहे। मग आता तुम्ही म्हणाल की अपात्र कशा काय झाल्या,
तर सर्वांनी या ठिकाणी एक गोष्ट लाडक्या बहिणीला लक्षात ठेवायचं आहे की आता महिलांनी चुकीच्या मार्गाने देखील आतापर्यंत हप्ते घेतले होते, परंतु एप्रिल महिना जे आहे तर ते आर्थिक वर्ष या ठिकाणी आता संपल्यानंतर म्हणजेच एप्रिल महिन्यानंतर नवीन वर्षाची सुरुवात होते, कारण एप्रिल आर्थिक वर्षाचा महिना असतो। त्यानंतर आता महिलांच्या अर्जांची फेरपडताळणी केल्यानंतर अनेक महिला या ठिकाणी उत्पन्नाची मर्यादा वाढली असताना सुद्धा लाभ घेत असल्याचं या ठिकाणी सरकारला संशय होता आणि ती चौकशी केल्यानंतर आता जी बातमी आता दुःखद होती तीच या ठिकाणी घडल्याचं पाहायला मिळतंय। मग आज सोमवार आहे, आज या ठिकाणी आता 8 जून आहे। मग आज कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे, कोणत्या बँकेतील आता महिलांना सर्वात पहिल्यांदा पैशांचं वितरण होणार आहे, याचीच माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता सांगण्यास सुरुवात करत आहे। सरकारच्या माध्यमातून सकाळी 7 वाजता डीबीटीचं बटन दाबण्यात आलं आणि डीबीटीचं बटन दाबल्यानंतर सकाळी 10 वाजता या ठिकाणी बँका उघडल्या महिलांनी या ठिकाणी गर्दी केल्याचं आत्ताच तुम्ही या ठिकाणी पाहिलेलं आहे। परंतु कोणत्या जिल्ह्यामध्ये गर्दी होत आहे हे बघणं या ठिकाणी महत्त्वाचं आहे, कारण अनेक महिला ज्या आहेत तर त्या अनेक महिलांना पैसे या ठिकाणी लवकर मिळत असतात, परंतु मेसेज येणं या ठिकाणी बाकी असतं। त्यामुळे महिलांनो आपल्या मोबाईलकडे लक्ष द्यायचं आहे, कारण तुम्ही फक्त या ठिकाणी पैशांची वाट बघता, परंतु मेसेज अनेक महिलांना या ठिकाणी आलेला असतो, परंतु त्या ठिकाणी रेंज नसल्यामुळे लेट येत असतो। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना स्पष्टपणे आदेश देण्यात आलेत। पहिला नियम या ठिकाणी सांगतोय ते म्हणजे आज शेतकरी कुटुंबातील महिलांना सर्वात पहिल्यांदा पैशांचं वितरण होणार आहे। आज तुम्ही म्हणाल की शेतकरी कुटुंबातील महिलांना लवकर का पैशांचं वितरण होणार आहे, तर बघा सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे की आपल्या देशातील सर्वात या ठिकाणी गोरगरीब आणि प्रामाणिक या ठिकाणी जो आहे तर तो म्हणजे शेतकरी। त्यामुळे शेतकऱ्यांना नमूचे पैसे सरकार देतं, PM किसानचे पैसे देतं, पीक विमा देतं आणि त्यांच्या बायकांना लाडक्या बहिणीचे पैसे देतं। त्यामुळे तुमच्या घरामध्ये 1 एकर जर शेती असेल तर तुम्ही या ठिकाणी आज सोमवार 8 जून रोजी तयार राहायचं आहे। तब्बल 20 जिल्ह्यांची लिस्ट या ठिकाणी सांगण्यात आल्या। या 20 जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला सुद्धा लाडकी बहीण योजनेचा पुढील म्हणजेच मे महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता आणि जून महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता असं 3000 रुपये थेट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून खात्यावरती या ठिकाणी जमा करण्याचे आदेश आता देण्यात आले आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो आता तुम्ही तयार राहायचं आहे, आपापल्या मोबाईलवरती सर्वांनी या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे, कारण महिला काय करत असतात की त्यांचं लक्ष नसतं आपल्या मोबाईलकडे, फक्त ते वाट बघत असतात, परंतु या ठिकाणी मेसेज काही वेळाने सुद्धा या ठिकाणी येत असतो। पहिला या ठिकाणी नियम आहे, तुम्ही या ठिकाणी लाडक्या बहिणीची KYC या ठिकाणी केल्या, परंतु बँकांची KYC केली नाही, पटकन बँकांची KYC तेवढी करून घ्या। तुम्ही जर केली नसेल तर कशी करायची आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पुढे लगेचच समजावून सांगणार आहे। त्यामुळे 2 मिनिटांचा वेळ काढून तुम्ही सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा नियम या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना सांगण्यात आले ते म्हणजे तुम्ही या ठिकाणी आता आधार कार्डला रेशन कार्डाचं झेरॉक्स जोडला असेल तरच तुम्हाला या ठिकाणी पैशांचं वितरण होणार आहे। तुम्ही म्हणाल की रेशन कार्डाचा आणि या ठिकाणी लाडक्या बहिणीचा काय संबंध, बघा सरकारच्या माध्यमातून हे पैसे कोणाला येतात, फक्त पिवळ्या व केशरी रेशन कार्ड असलेल्या महिलांनाच या ठिकाणी आता येत असतात। परंतु या ठिकाणी महिलांनी काय केलं असतं, आधार कार्ड बँकेला खात्याला लिंक केलं असतं, परंतु या ठिकाणी रेशन कार्डाला आता आधार कार्ड लिंक केलेलं नसतं। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना स्पष्टपणे या ठिकाणी आदेश देण्यात आलेत, तुमचं आधार कार्ड तुम्हाला रेशन कार्डाला पण या ठिकाणी जोडून घ्यायचं आहे। केलं नसेल तर तुम्हाला कसं जोडायचं हे देखील आम्ही तुम्हाला पुढे सांगणार आहे, पण त्याआधी तुम्हाला जिल्ह्यांची लिस्ट सांगायला सुरुवात करत आहे। सर्वांनी आपापला जिल्हा यामध्ये आहे का कान देऊन ऐकायचं आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी गोरगरीब महिलांचे जिल्हे आज सोमवारी 8 जून रोजी आता निवडल्याचं पाहायला मिळतंय। बघा सरकारच्या माध्यमातून टायमिंग देण्यात आलंय, त्या टायमिंगमध्येच तुम्हाला पैशांचं वितरण होणार आहे। सकाळी 10 वाजता बँका उघडले, दुपारी 2 वाजेपर्यंत या पहिल्या टप्प्यातील या ठिकाणी जवळपास 7 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आता हे मे महिन्याचे 1500 आणि जून महिन्याचे 1500 असं 3000 रुपयांचा थेट लाभ बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यात येणार आहे। त्यानंतर लगेचच आता दुसरा महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी आता समोर येतोय, तो म्हणजे बरोबर दुपारी 2 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत राज्यातील या महत्त्वाच्या 7 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी होणार आहे। 3 टप्पे करण्यात आलेत। त्यानंतर संध्याकाळी 7 ते रात्री 12 या रात्रीच्या टप्प्यामध्ये सुद्धा सर्वात जास्त महिलांना पैशांचं वितरण शेवटच्या टप्प्यामध्ये आज सोमवारी या ठिकाणी होणार आहेत। बघा राज्यातील 36 जिल्ह्यापैकी 16 जिल्ह्यामध्ये आता मागच्या आठवड्यामध्ये वाटप झाल्याची माहिती समोर आली आहे आणि त्यानंतर या ठिकाणी जे महत्त्वाचे 20 जिल्हे बाकी राहिले होते ज्यांना या ठिकाणी पैशांचा निधी या ठिकाणी उपलब्ध नव्हता
त्यामुळे केंद्र सरकारकडून या ठिकाणी निधी मागवून घेऊन थेट महिलांच्या खात्यावरती हे पैशांचं वितरण या ठिकाणी होत असल्याचं पाहायला मिळतंय। आज सोमवार 8 जून अनेक लाडक्या बहिणींचा गोड होत असल्याचं यामध्ये सांगण्यात आलंय आणि त्यामुळे महिलांनी बँकेमध्ये गर्दी केल्याचं देखील व्हिडिओच्या सुरुवातीला या ठिकाणी तुम्ही पाहिलेलं आहे। त्यामुळे जिल्ह्यांची यादी झटपटपणे आपण एका मिनिटांच्या आतमध्ये बघून घेऊ, कारण त्याच जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी होऊ लागले। बघा, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचा नियम लावण्यात आलाय की लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना तुम्हाला सरकारच्या माध्यमातून हात जोडून विनंती करण्यात आल्या, एका घरातील तुम्ही 2 जण हप्ता घ्या। जर जास्त जण घेत असाल तर तुम्हाला कोणाला सुद्धा पैसे मिळणार नाहीत, त्यामुळे सर्वांचेच हप्ते बंद करण्यात येईल। कारण कसं ओळखलं जातं, रेशन कार्ड जे असतं, रेशन कार्डावरती नाव असतं तुमचं स्वतःचं, तुमच्या भाऊजेचं, जावचं, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या या ठिकाणी अजून एखादी तुमची भाऊजं असेल किंवा जावा असेल किंवा या ठिकाणी तुमची सासू असेल, तर या सर्वांची नावे या ठिकाणी रेशन कार्डावरती असतात आणि हे सर्वजणच या ठिकाणी लाडक्या बहिणीचे हप्ते घेत असतील तर सर्वांचे हप्ते या ठिकाणी आता बंद होऊ शकतात। तुमच्या हातावर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं जे मिळणारे 1500 आहेत ते सुद्धा या ठिकाणी बंद होऊ शकतात। त्यामुळे घरातील फक्त या ठिकाणी लग्न झालेली एक व्यक्ती आणि एखादी लग्न न झालेली मुलगी असेल तर दोघेच हप्ता या ठिकाणी घेऊ शकतात। जास्त जण जर घेण्याचा प्रयत्न केला तर सर्वांचे हप्ते या ठिकाणी बंद होण्याची शक्यता आहे। हा झाला वेगळा विषय, परंतु आज वार आहे सोमवार, आज तब्बल या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे। कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे, तुम्ही त्या जिल्ह्यामध्ये राहताय का, याची यादी या ठिकाणी समोर आल्या। तुम्ही सर्वांनी कान देऊन या ठिकाणी आता ऐकायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आला आहे की गोरगरीब महिलांनाच आम्ही या ठिकाणी आज सोमवारी पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती करून देणार आहे। आता गोरगरीब महिला म्हणजे कोणत्या महिला, तर सर्वांनी या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, गोरगरीब महिला म्हणजे ज्यांनी या ठिकाणी आता पिवळं व केशरी रेशन कार्ड काढून ठेवले आणि 2025 या मागच्या वर्षाचा उत्पन्नाचा मर्यादेचा आकडा बघितला तर त्यांचा फक्त आणि फक्त या ठिकाणी आता उत्पन्नाचा जो आकडा आहे तर तो फक्त 2.5 लाखांच्या आतमध्ये पाहिजे। एवढं जर असेल तर त्यांना पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती होण्यासाठी कोणताही प्रॉब्लेम नसणार आहे। कारण सरकार काय म्हणते, 2.5 लाखांच्या वरती जर तुमचं उत्पन्न गेलं असेल तर त्यांचाच हप्ता थांबतो। जर 2.5 लाखांच्या आतमध्ये तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हे पैसे थेट बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी आता जमा करण्यात येणार आहेत। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनो, आता तुम्ही सर्वांनी आता लक्ष देऊन बघायचं आहे। तुम्हाला जिल्ह्यांची यादी या ठिकाणी सांगायला सुरुवात करत आहे। पहिला आणि दुसरा जिल्हा महत्त्वाचा या ठिकाणी सांगण्यात आला आहे, तो म्हणजे अत्यंत महत्त्वाचा आहे बीड जिल्हा आणि जालना जिल्हा। बघा, शेतकरी कुटुंबातील महिला या ठिकाणी जास्त राहतात, त्यामुळे तुम्हाला सुद्धा पैसे या ठिकाणी आता जून महिन्याचे 1500 आणि मे महिन्याचे 1500 असं एकत्रित लाभ या ठिकाणी आता कुठल्या तर लक्षात ठेवा, त्या ठिकाणी बीड आणि जालना हे जिल्हे खूप मोठे आहेत आणि यामध्ये जवळपास 5.5 लाख लाडक्या बहिणी या ठिकाणी राहत असल्याची सूत्रांमार्फत माहिती मिळते। त्यामुळे या सुद्धा जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे। अजून 18 जिल्हे बाकी आहेत, तुम्हाला सांगितले 2 जिल्हे, त्यामुळे प्रत्येक जिल्हा महत्त्वाचा आहे। आज कोणाला सुद्धा शिल्लक ठेवलं जाणार नाही, अशा प्रकारची बातमी या ठिकाणी समोर आल्या। त्यामुळे सर्वांनी 2 मिनिटांचा वेळ काढून नक्की बघा। त्यानंतर आता पुढचे 3 जिल्हे सांगण्यात आलेत, यामध्ये या ठिकाणी कोल्हापूर, सातारा आणि पुणे या भागातील ज्या लाडक्या बहिणींनी KYC प्रक्रिया पूर्ण केल्या, आपलं आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक केलंय, तर या सर्वच्या सर्व या ठिकाणी जेवढ्या पण काही 3 जिल्ह्यातील महिला आहेत त्यांना मे महिन्याचा आणि जून महिन्याचा हप्ता या ठिकाणी जमा होण्याची शक्यता सूत्रांमार्फत या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। बघा, अजून 15 जिल्ह्यांची लिस्ट आहे। या 15 जिल्ह्यामध्ये तुमचा सुद्धा जिल्हा या ठिकाणी नक्कीच असणार आहे। त्यामुळे तुम्हाला आज सोमवारी आता 8 जून रोजी पैसे या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे आता पुढील हप्त्याचे हवे असतील तर नेमकं कोणाकोणाला पैशांचं वितरण होणार आहे ते तुम्हाला लगेच सांगणार आहे। त्यानंतर कोकणातील जिल्ह्यांचा समावेश आहे, यामध्ये रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग आणि पालघरचा काही भाग, या 4 जिल्ह्यामध्ये जेवढ्या पण काही लाडक्या बहीण राहत असतील त्यांना सुद्धा या ठिकाणी आता मे महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता आणि जून महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता थेट रक्कम या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यात येणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आता तुम्ही तयार राहायचं आहे। बघा, आता पुढच्या महत्त्वाच्या या ठिकाणी बँकांचा समावेश आता करण्यात आला आहे, त्या कोणत्या आता जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी करून येणार आहेत ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। अजून या ठिकाणी 12 ते 13 जिल्हे आहेत, यामध्ये तुमचा नंबर आहे का हे तुम्ही या ठिकाणी बघणं आता अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, सगळ्यात महत्त्वाचे पुढचे 2 जिल्हे आहेत नागपूर आणि नाशिक।
बघा, खूप मोठे जिल्हे आहेत, या जिल्ह्यामध्ये सुद्धा लाडक्या बहिणी खूप आतुरतेने वाट बघतात आणि त्यामुळे त्यांना लवकरात लवकर त्यांच्या बँकेच्या खात्यावरती पैशांचं वितरण व्हावं, यासाठी आता लवकरात लवकर निधी उपलब्ध करून त्यांना हे आता मे महिन्याचे आणि जून महिन्याचे पैसे या ठिकाणी सोडण्याची शक्यता सूत्रांमार्फत आता वर्तवण्यात आल्याची माहिती देखील आता समोर आली आहे. त्यानंतर पुढचे 2 जिल्हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लागोपाठ एकाला एक लागून जिल्हे आहेत, नांदेड आणि या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लातूर. या ठिकाणी नांदेड आणि लातूर जिल्ह्यातील तुम्ही जर महिला असाल आणि तुम्ही जर आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक केला असेल तर तुम्हाला सुद्धा पैशांचं वितरण या ठिकाणी जमा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढचे जिल्हे आहेत अकोला, परभणी आणि त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर. या भागामध्ये पण आता अनेक लाडक्या बहिणी गोरगरीब आहेत, त्यांना सुद्धा लवकरात लवकर या ठिकाणी पैशांचं वितरण होण्याची शक्यता सूत्रांमार्फत या ठिकाणी वर्तवल्या. तुम्हाला आतापर्यंत जी माहिती सांगितली ही एक सूत्रांनी दिलेली माहिती आहे, त्यामुळे लवकरच पुढील हप्त्याचं आता निधी उपलब्ध करून लाडक्या बहिणींना एक दिलासा देण्याची शक्यता सूत्रांमार्फत वर्तवण्यात आल्या. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.